शिवसेना फुटीच्या आधीपासून म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना जेव्हा राज ठाकरे हेही शिवसेनेत होते तेव्हापासूनची एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची मैत्री आहे। या मैत्रीचा उल्लेख हा बऱ्याचदा दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर देखील केलेला आहे। अधूनमधून दोन्ही नेते एकमेकांची भेटही घेत असतात। मात्र मंगळवारी झालेल्या एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे महायुतीमध्ये नाराज असल्याच्या चर्चा असतानाच त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानं चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। एकीकडे या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय, तर दुसरीकडे मात्र आगामी महापालिका निवडणुकीबाबत कशा प्रकारे एकत्रित वाटचाल करता येईल याबाबत या भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तसंच विधानसभा निवडणुकीसारखंच आगामी पालिका निवडणुकांमध्ये एकमेकांवरती थेट टीका न करता ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करण्याबाबतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या या दाव्यामुळे जरी चर्चा थांबल्या असल्या तरी देखील सूत्रांनी दिलेल्या माहितीनंतर मात्र अनेकांनी तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात केली आहे। कारण 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे स्वतंत्र लढलेली होती। एकाही जागेवरती मनसेला विजय मिळवता आला नसला तरी देखील मात्र मनसेनं ज्या ज्या ठिकाणी उमेदवार दिले होते त्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसलेला दिसला आणि उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांनी बाजी मारली। त्यामुळे विधानसभेची पुनरावृत्ती यंदा टाळण्यासाठी तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये बैठक झाली नाही ना, असा प्रश्न आता अनेकांच्या मनात उपस्थित झालेला आहे। दरम्यान विधानसभेला मुंबईमध्ये मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला कुठे फटका बसला आणि कोणत्या जागांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा फायदा झाला याचा अगदी थोडक्यामध्ये आपण आढावा घेऊयात, समजावून घेऊयात। तर अगदी मतदारसंघ होता माहीम, त्या ठिकाणी तिरंगी लढतीमुळे माहीम मतदारसंघ हा चर्चेमध्ये होता। कारण त्या ठिकाणी सदा सरवणकर शिवसेनेकडून उभे राहिलेले होते, अमित ठाकरे होते मनसेकडून, महेश सावंत होते शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून। त्यामध्ये विजय झाला हा महेश सावंतांचा, पराभूत झाले होते अमित ठाकरे, सदा सरवणकरही पराभूत झालेले होते। विजयातलं अंतर मात्र लक्षवेधी ठरलेलं होतं, ते म्हणजे 1316 मतं ही निर्णायक ठरलेली होती त्यावेळेला विजयासाठी माहीममध्ये। त्यानंतर वांद्रे पूर्व हा मतदारसंघ देखील लक्षवेधी ठरलेला होता। कारण वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये शिवसेनेनं उमेदवार दिलेला नव्हता, तर दुसरीकडे मनसेच्या तृप्ती सावंत त्या ठिकाणी पराभूत झालेल्या होत्या। वरुण सरदेसाई उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी विजयी झालेले होते। विजयातलं अंतर होतं 11,365 मतांचं। त्यानंतर वरळीनं देखील लक्ष वेधलेलं होतं, कारण त्या ठिकाणी मिलिंद देवरा शिवसेनेकडून त्या ठिकाणी लढताना दिसलेले होते। त्यांची लढत होती मनसेच्या संदीप देशपांडेंसोबत आणि आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे त्या ठिकाणी विजयी झालेले होते आणि विजयातलं अंतर होतं 8,801 मतांचं। मात्र शिवसेनेनं देखील 54,523 मतं त्या ठिकाणी मिळवलेली होती, ज्याचा फायदा कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला झालेला होता। मग विक्रोळी मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेच्या सुवर्णा करंजे विरुद्ध मनसेचे विश्वजित ढोलम आणि त्या ठिकाणी विजय प्राप्त झालेला होता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सुनील राऊत यांचा। कारण विजयातलं अंतर होतं 15,526 इतकं। मुंबईमधले आपण प्रमुख मतदारसंघ यावेळेला समजावून घेतो आहोत आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे ही राजकीय गणितं पाहायला मिळालेली होती। त्यानंतर जोगेश्वरी पूर्वनं देखील लक्ष वेधून घेतलेलं होतं, कारण शिवसेनेच्या मनीषा वायकर त्या ठिकाणी लढताना होत्या, विरुद्ध होते मनसेचे भालचंद्र अंबुरे। त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत नर हे त्या ठिकाणी विजयी झालेले होते आणि विजयातलं अंतर होतं 1,514 मतांचं। त्यानंतर वर्सोवामध्ये शिवसेनेनं उमेदवार दिलेला नव्हता, मात्र मनसेनं संदेश देसाई यांना त्या ठिकाणाहून उमेदवारी दिलेली होती। विरुद्ध होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या हारून खान यांनी मात्र त्या ठिकाणी विजय प्राप्त केला होता। विजयातलं अंतर होतं 1,600 मतांचं। त्यानंतर कलिना मतदारसंघातही मनसेचे संदीप हुडगी विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय पोतनीस अशी ही लढत झालेली होती। विजयातलं अंतर होतं 5,008 इतकं। तर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची केल्याचं चित्र आहे आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाच्या पाठीशी उभं राहणार की स्वतंत्रच लढणार
याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आणि या संदर्भात अधिक चर्चेसाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना। शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आपल्या सोबत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर देखील आपल्या सोबत आहे। संदीपजी, मी आपल्यापासून सुरुवात करेल। संदीपजी, शिवतीर्थावरील स्नेहभोजनातून जुने मित्र असलेले राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं स्नेह आणखी वाढलं का? या भेटीनं विधानसभेची पुनरावृत्ती टळणार का? मुळात असं आहे की कालचा जी भेट होती सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि राजसाहेब ठाकरे यांची, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती। बरं, ही एक वैयक्तिक भेट होती। महाराष्ट्राच्या राजकारणाची जी परंपरा आहे, जी यशवंतराव चव्हाणांपासून चालू झालेली आहे, यामध्ये राजकारणापलीकडेही लोकांचे नातेसंबंध जपण्याची आपली महाराष्ट्राची परंपरा आहे। निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्र निवडणुकीत सगळं राजकारण होत असतं, पण निवडणुका झाल्यानंतर वैयक्तिक संबंध हे आपल्याकडे जपले जातात। त्याच अनुषंगाने स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला राजसाहेबांनी त्यांना आमंत्रित केलेलं, त्याप्रमाणे ते आले होते। जवळजवळ 1.5-2 तास शिंदेसाहेब तिथे होते, आम्ही लोकही तिथे होतो। कुठलीही राजकारणावर चर्चा झाली नाही। जी चर्चा जुन्या आठवणींना उजाळ निघाला, काही जुन्या गोष्टी निघाल्या, बस याच्या व्यतिरिक्त कुठलीही राजकीय चर्चा तिथे झालेली नाही। बरं संदीपजी, तुम्ही जे सांगताय ते आम्ही मान्य करतो, मात्र शीतलजींना मला पुढचा प्रश्न करायचा आहे। शीतलजी, दोन राजकीय नेते मंडळींचं स्नेहभोजन इतकं जरी असलं, जसं संदीपजी मगाशी म्हणाले, तरी मात्र मिशन मुंबई महापालिकेची ही नांदी आम्ही समजायची का? विधानसभेमध्ये जे करता आलं नाही ते करून दाखवण्याची संधी आता दोन्ही पक्षांना आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती, असं आपल्या पक्षाला वाटतं का? शीतलजी। विशालजी, एक लक्षात घ्या की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे यांचे अनेक नेत्यांशी खूप चांगले संबंध असल्यामुळे अर्थातच ते अनेक जणांना भेटत असतात। मग ते अनेक पक्षाची लोक असली तरी काही हरकत नसते। आणि राज ठाकरे साहेबांबरोबर त्यांचा असलेला तुम्ही जो काही त्यांचा संबंध आहेत हे जगजाहीर आहेत, त्याच्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये। आणि जर दोन नेते एकमेकांना भेटत असतील तर मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला राजकारणाच्या चष्म्यातून आपण बघणं आवश्यक नाही आहे। कारण महानगरपालिकेच्या इलेक्शनला बराच वेळ आहे, अजून त्याची नांदीही झालेली नाहीये, कधी इलेक्शन्स आहेत हेही आपल्याला कळलेलं नाहीये। त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अजून तरी त्याला वेळ आहे। उगीचाच दोरीला सापसाप म्हणून धोपटण्यात काहीच अर्थ नाहीये। जेव्हा इलेक्शन लागतील, सध्या आम्ही महायुतीमध्ये 3 जण अतिशय उत्तम पद्धतीने काम करत आहोत। त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल आम्ही चर्चा केली, त्यांचे अनेक किस्से राजसाहेबांनी सांगितले। तर मला असं वाटतं खेळीमेळीच्या वातावरणात राजसाहेबांनी त्यांना जेवायला बोलवलेलं। आता कसं आहे ना विशालजी, काही लोकांना चहा प्यायला सुद्धा बोलवलं जात नाही, त्याच्यामुळे आमरस पुरी त्यांना खायला बोलवलं। यांना कोणी इटालियन पिझ्झा पण खायला बोलवत नाही, त्याच्यामुळे पोटदुखी झालेली आहे, बाकी काहीही नाहीये। मला असं वाटतं माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुद्धा शरद पवारांबरोबरचे मित्रत्वाचे किस्से अगदी जगजाहीर आहेत। त्याच्यामुळे यांना प्रत्येक वेळेला राजकारणाच्या चष्म्यातून न बघता एक व्यक्ती म्हणून जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की बरं होईल। कारण इलेक्शन लागतील तेव्हा युती होणार आहे, कुणाबरोबर युती होणार आहे, किती सीट लढणार आहेत, या सगळ्या चर्चा आपण करणारच आहोत। परंतु त्यापूर्वी जर असे काही एकत्र भेटून जर गप्पा टप्पा होणार असतील तर मला असं वाटतं की त्याला त्याच दृष्टीने खेळीमेळीच्या वातावरणात आपण घेतलं पाहिजे, अशी इच्छा आहे। बरं, दोन्ही राजकीय पक्षांचं म्हणणं आहे की फक्त स्नेहभोजनासाठी झालेली ही भेट होती, राजकीय चष्म्यातून पाहू नये। मात्र आदित्यजींना असं का वाटतं? किशोरीताई आपल्याकडे येतो। आदित्य ठाकरेंनी या भेटीला महत्त्व देत नसल्याची प्रतिक्रिया देताय, मात्र दुसरीकडे म्हणताय मतदारसंघात शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारीचा थेट फायदा हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला झालेला होता आणि तेच टाळण्यासाठी दोन्ही पक्षांकडून हे पहिलं पाऊल आहे असं आपण समजायचं का? कारण प्रत्येक पक्ष म्हणतो की 24/7 आम्ही निवडणुकींच्याच मोडमध्ये असतो, असे दावे अनेक वेळेला झालेले आहेत। किशोरीताई, आता दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जर सांगितलंय की ह्याला काही फारसं महत्व नाही, दोन नेते एकत्र भेटले, मला वाटतं तुमच्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या माध्यमातून या गोष्टीला जास्त वाचा होती। मी मग जे एक आम्हाला ज्या पद्धतीने ज्या पक्षाचं शिंद्यांकडनं
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून आधीचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री ह्यांना भेटणं त्यांना भेटणं याच्याशी आमचं पण काही देणं घेणं नाही. बर, भेटले तर आम्हाला का वाईट वाटत? का मुळात आपण 2012ला आम्ही महानगरपालिका तेव्हाही एकटे लढलो होतो. आम्ही 2017लाही महानगरपालिका तेव्हाही एकटे लढलो होतो. या आता 4 वर्ष होतील महानगरपालिका या ना कारणास्तव होत नाहीये. पण त्याच्यासाठी राज ठाकरे भेटले, एकनाथ शिंदे भेटले म्हणजे काहीतरी ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. फक्त मीडियांकडनं जेव्हा प्रश्न येतात तेव्हा ती उत्तरं द्यायची असतात. ह्याच्याशी आम्ही काय खूप असं गांभीर्याने घेऊन आमची पावलं नाही. मुळात ज्या पद्धतीने आमचं पक्षाचं चिन्ह म्हणा जे म्हणा ते आता जगजाहीर आहे. पूर्ण देशात जगात 132 देशात कळलेलं आहे काय झालंय ते. त्यामुळे त्याच्या वारंवार चर्चा करण्यापेक्षा जे कोणी निष्ठावंत उभे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्यांना घेऊन त्यांच्याबरोबर काम करणं आणि ते काम आजही होत आहे. त्याच्यामुळे कोण कोणाला भेटलं मुळामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्या भाजपा बरोबर आहेत आत्ताच्या अगदी लेटेस्ट म्हणजे मी संदीप आहेच आपल्या डायसवर. संदीप देशपांडेने आशिष शेलाराला ज्या पद्धतीने हे केलं त्या पद्धतीने फारसं भाजपा बरोबर त्यांचं चांगलं नाही हे दिसतंय. हे खरं आहे संदीपजी. एकनाथ शिंदे जर त्यांच्या बरोबर जाऊ इच्छित असतील तर मला वाटतं तो प्रश्न भारतीय जनता पार्टीचा आहे, तो प्रश्न राष्ट्रवादी अजित पवारांचा आहे. त्यांनी जावं नाही जावं किंवा काय करावं आमचा त्याच्याशी देणं घेणं नाही. त्यांनी कोणालाही भेटावं, कुठेही स्नेहभोजन करावं, आमरसपुरी खावी, काही करावं. संदीपजी, मनसे वेगळ्या पर्यायाच्या पण शोधात आहे का, जसं आता किशोरीताई म्हणाले? नाही, मला असं वाटतं हा कल्पनाविलासचा भाग झाला. बरं, असं आहे, आशिष शेलार साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांवर एक वैयक्तिक टीका केली. त्या टीकेला फक्त आम्ही उत्तर दिलं. याच्यापेक्षा जास्ती त्या गोष्टीला महत्व आहे असं मला वाटत नाही. बरं, जयंत माइंडकरांकडे मी जाईन. जयंतराव, मुंबई महापालिका निवडणुका सर्वच पक्षांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि त्यासाठी या भेटीगाठी आणि राजकीय समीकरणाला खरोखर या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती महत्त्व आहे? मनसेसारखा जरी आपण विषय घेतला, मनसेसारखा पक्ष जरी आपण पाहिला, तर मग या डिनर डिप्लोमसीचा मेन्यू संजय राऊतांना कसा काय कळला? आता या तीनही पक्ष प्रवक्त्यांची जर का एकूण जी काही कमेंट आहे ती ऐकली तर आपण ज्याला डिनर डिप्लोमसी, आपण जिथे बातम्या काढायचा नाही मिळाले तर कळते समजते या माध्यमातून आपण ऑफ द रेकॉर्ड ऑन वगैरे करत जे काही करतो याला एका मिनिटात काहीही अर्थ नाही असं समजायचं. भेटले काय नाही भेटले काय काही हरकत नाही असं मानायचं. मग ही बातमी नाही म्हणजे आम्ही जणू काही यांना बातमी विचारायची असं हा प्रत्येक राजकारणी, प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रवक्ता जवळपास असंच बोलतो. पण एक वस्तुस्थिती आहे, कुठल्याही पक्षाचा नेता हा जेव्हा दुसऱ्या पक्षाच्या नेत्याला भेटतो किंवा तो घराच्या बाहेर पडतो, घरात असतो, तेव्हाही फक्त आणि फक्त राजकारणच असतं. ही वस्तुस्थिती आहे. हे ऑन रेकॉर्ड आपल्याला कोणीही मान्य करणार, बरोबर, आपल्याला कोणीही ऑन रेकॉर्ड मान्य करणार नाही. ते फक्त राजकारण करत असतात. आता आपण जो बीएमसीचा उल्लेख केला, प्रश्न आहे बीएमसीचा नाही, प्रश्न आहे 40,000 कोटी रुपये बजेटचा. या बजेट मधलं कोणाला किती याच्यातला सहभाग मिळू शकतो? आतापर्यंत जिथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वरचष्मा होता, भाजप गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे, भाजपला मदतनीस म्हणून एकनाथ शिंदे आहे. पॉलिटिकल इक्वेशन्स असं सांगत आहेत की जर अशा वेळेला मनसेने हात दिला तर कदाचित त्यांचा या तीन पक्षांचा विजय होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे जे काही माहीम मतदारसंघाच्या मुळे आपल्या मुलाचा पराभव झाल्यामुळे जे काही रिलेशन थोडेसे कडवट झालेले होते ते गोड करण्याच्या करता ही मीटिंग असावी असं या तीनही प्रवक्त्यांना काहीही वाटावं. एक पत्रकार म्हणून, ऑब्झर्व्हर म्हणून आपण असं बोलायला हरकत नाही. हा एक मुद्दा. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा जो वारंवार मीडियामध्ये चर्चेला जातो ते म्हणजे
कदाचित अमित ठाकरे ज्यांना मनसेचे सगळे नेते युवराज म्हणून संबोधतात, त्यांचं कदाचित वर्णी महाराष्ट्र विधान परिषदेवर लागू शकते. आता ही पण याच्याकरता तर ही भेट नव्हती, कारण जे काही रिलेशन देवेंद्र फडणवीस तर तयार होते, ठीक आहे, आशिष शेलार काही बोलले असतील, पण देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं किती महत्व आहे आपण जाणतो, आणि ते तर राज ठाकरेंबरोबर केव्हाही टाळी द्यायला तयार होते. मग जे रिलेशन्स खराब झाले होते ते मुळात माहीम मधून खराब झालेले होते. माहीम मध्ये मुलाचा झालेला पराभव. एकीकडे आपला मुलगा विधानसभेत जाऊ शकला नाही, दुसरीकडे आदित्य लागोपाठ 2 वेळेला विधानसभेत निवडून आलेला आहे, आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे स्वतः विधान परिषदेत आहे. हे तर गणित नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, मला संदीप देशपांडेंकडून अपेक्षा नाही ते यावर बोलतील, ते बोलू शकत नाही, त्यांनी बोलू पण नाहीये. पण मीडियामधलं जसं मी सांगितलं की 3 पक्ष एकत्र आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला जड जाईल, हे जेवढं सत्य आहे तेवढंच ते डील रॅटिफाय होण्याकरता अमित ठाकरेंची वर्णी विधान परिषदेवर भाजप लावत आहे असे कॅल्क्युलेशन होत. बरोबर आहे, पण मला संदीपजी आपल्याला विचारायचंय की अमित ठाकरेंच्याच माहीम मतदारसंघामध्ये दोघात तिसरा आल्यानं त्याचा मोठा फटका मनसे आणि महायुतीला बसलेला होता. वरळीमध्ये तर तुम्ही स्वतः त्या रिंगणामध्ये होता, त्या ठिकाणची निवडणूक लढवलेली होती, आणि काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं, त्या संदर्भातलं अनालिसिसही झालं. तेच मात्र आता मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये टाळण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय का? नाही, आज हा विषय नाहीये. म्हणजे तुम्ही जी काय कॅल्क्युलेशन चांगली सांगितली ती चुकीची असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, किंवा त्याच्यावर म्हणजे आता 2 राजकीय नेते भेटलं, राजकीय चर्चा व्हायलाच पाहिजे हा समज तुम्ही करून घेताय किंवा त्याच्यावर चर्चा करताय, तो तुमचा अधिकार आहे. जयंत मायंडकर साहेब जे बोलले तो त्यांचा अधिकार आहे, पत्रकार म्हणून तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्याच्यावर चर्चा करू शकता. पण मुळात काल जो विषय होता तो स्नेहभोजनाचा होता. काल राजकीय चर्चा झाली नाही, कारण मी स्वतः तिकडे 1.5-2 तास जी काय भेट झाली त्यावेळेला उपस्थित होतो. माझ्या समोर तरी अशी कुठली चर्चा झाली नाही. माझ्या अपरोक्ष ते भेटले, म्हणजे ते काही एकत्र भेटले, वेगळे भेटले, असंही काही घडलं नाही. त्यामुळे ठीक आहे, ही कॅल्क्युलेशन चुकीची आहेत का? तर अजिबात नाही. कॅल्क्युलेशन आहे, तो डेटा आहे, संदीपजी जाणून घ्यायला आवडेल. मुंबई अध्यक्ष म्हणून हे समीकरण जुळावं, हे गणित जुळावं असं आपल्याला नाही का वाटत? नाही, विषय माझ्या वाटण्याचा नाहीये. विषय राजकीय परिस्थिती काय निर्माण होईल निवडणुकीच्या वेळेला त्याच्यावर आहे. 2 नेते काय निर्णय घेतील त्याच्यावर आहे. आत्ता तरी या विषयावर चर्चा नाही, एवढं मी ठामपणे सांगू शकतो. बरं, शीतलजी, उदय सामंतांनी एक महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिलेली होती. त्यांचं म्हणणं होतं राजकीय नव्हे, पण आमच्यात एक सकारात्मक चर्चा झाल्याचं म्हटलेलं आहे. सकारात्मक चर्चेचे मुद्दे काय होते? स्वतः देशपांडे जींनी सांगितलेलं आहे की अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती, कारण ते स्वतः तिथे उपस्थित होते. त्याच्यामुळे मला वाटतं राजसाहेबांची आणि शिंदे साहेबांची पहिली भेट नाहीये. स्वतः शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा राजसाहेब अनेक वेळेला वर्षावर येऊन त्यांना भेटलेले आहेत. अनेक विषयांवर चर्चा झालेल्या आहेत. मुंबईतील काही महत्वाच्या विषयावर चर्चा झालेल्या आहेत, आणि तेव्हा त्यांनी स्पष्ट बाहेर येऊन सांगितलं की आम्ही कुठल्या विषयावर चर्चा केली. आणि स्वतः राजसाहेब आणि स्वतः शिंदे साहेब हे खरं बोलण्याच्या संदर्भात अतिशय प्रसिद्ध आहेत, का जे घडतं ते त्या पद्धतीने सांगतात. स्वतः शिंदे साहेबांनी सांगितलं अशी कुठली चर्चा झालेली नाहीये. देशपांडेजी तिथे उपस्थित होते, त्यांनी सांगितलेलं अशी चर्चा झालेली नाहीये. तर मला वाटतं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाहीये. जर ते 2 एवढे महत्वाचे नेते जर सांगतायत की राजकीय चर्चा झालेली नाही, तर आपण मला वाटतं त्यांच्यावर विश्वास ठेवावा. ज्या वेळेला राजकीय चर्चा होईल त्यावेळेला समोर येऊन सांगण्याची हिंमत आणि इच्छा आमच्या सगळ्यांची असणार आहे. बरं, मतदारही अनेक वेळेला सर्वच राजकीय पक्षांवरती विश्वास ठेवून मतदान करतात, मात्र त्यानंतर नवनिर्माण झालेलं जे वेगळं राजकीय गणित सगळ्यांना पाहायला मिळतं, त्या अनुषंगानं मला आता किशोरीताई आपल्याला विचारायचं आहे, भाजप स्वतःला बाजूला करून ही मुख्य लढत जर थेट शिवसेना मनसे विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी करणार असेल, तर या लढतीसाठी तुम्ही तयार आहात का? बघा, मी पुन्हा तेच सांगेन की 2012 पासून किंवा 1917 म्हणा, त्याच्याही आधी आम्ही स्वतंत्र लढलो होतो. त्या स्वतंत्र लढण्यामध्ये त्यावेळेला शिंदे साहेब आमच्या बरोबर होते.
आता त्या घरामध्ये फूट पडलीये, तरी सुद्धा आम्ही खासदारकीला गेलो, आम्ही आमदारकीला गेलो, भले आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो, हे युतीमध्ये लढले. त्यामुळे ह्या महानगरपालिकेमध्ये कोणाची कुठे युती होते, कोणाची कुठे आघाडी होते, हे निश्चितच येणारा काळ ठरवेल. त्यामुळे आत्ता भेटले आणि आमरस खाल्ला की पिझ्झा खाल्ला याच्यावर आपण चर्चा करण्यात काही अर्थ नाही मला वाटतं. कारण मीडियातला जेव्हा बातम्या येतात, कारण त्यांच्या घरी गेले तेव्हा शीतल मात्रेंनाही माहिती नसेल ना, मलाही माहिती नाही ना, संदीपला कळलं असेल, कारण संदीप तिकडेच राहतो आणि संदीप अतिशय राज ठाकरेंच्या जवळ आहे. पण जर आम्हाला त्या गोष्टी माहिती नसतील तर मीडियाच्या माध्यमातून आम्ही तरी त्या दोरीला साप का म्हणावं? जेव्हा ऍक्च्युअल लढाई असेल तेव्हा बघू. बरं, ऍक्च्युअल लढाईसाठी तुम्ही तयार आहे असं म्हणताय, मात्र थेटपणे ज्यावेळेला आपण माध्यमांविषयी बोलतो, जयंत माइंडकर सर, मला आपल्याला विचारायचं आहे की राज्याच्या जनतेनं सर्वच पक्षांवरती आजपर्यंत विश्वास ठेवून मतदान केलं, मात्र राज्याच्या राजकारणात तेच घडतं जे राजकीय पक्षांना हवं असतं किंवा त्यांना अपेक्षित असतं. त्या दृष्टीनं या भेटीकडे बघण्यासाठी कोणताच पक्ष तयार नाही. मग काय आणखी काळ थांबून आपण वाट पाहायची की नेमकं राज्याच्या राजकारणातलं नवीन समीकरण काय उदयाला येतं ते? जयंत, मुळात बघा, 2019 पासून एक असं सुरू आहे. 2019ला जे काही राज्याचं इक्वेशन बदललं ते केवळ एका मुद्द्याकरता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, ते त्यांनी मिळवलं. जे त्यांना तसं पाहिलं तर 2.5 वर्ष द्यायला पाहिजे होतं, पण नाही दिलं, त्यांनी दुसरीकडून मिळवलं. आपण आता येऊया 2025ला, जेव्हा केव्हा होईल इलेक्शन, गेले 2-3 वर्ष राहिलेलं आहे. आता हे कसं होईल? तर प्रश्न काय आहे की 40,000 कोटीची बीएमसी कोणाच्या हातात? प्रत्येक पक्ष या तयारीत आहे की आम्हाला आमच्या हातात ही सत्ता राहिली पाहिजे. अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जिथे त्यांची 2-3 दशकांची जी सत्ता आहे ती सत्ता यावेळी राखणं कठीण जाणार आहे. भलेही त्यांच्या मागे काँग्रेस आहे तरी सुद्धा त्यांना ती कठीण जाणार आहे, कारण 3 दशक जवळपास ते सत्तेत आहेत. हाच एक मेन फॅक्टर आहे. अशा वेळेस भाजपलाही याची कल्पना आहे की एकटे शिवसेनेविरुद्ध भाजप सुद्धा लढू शकत नाही, आणि म्हणून त्यांना शिंदे सेना आणि त्याचबरोबर राज ठाकरे याचं, कारण राज आणि उद्धव ठाकरे मध्ये त्यांच्या एकूण रँक अँड फाईल मध्ये जो फरक आहे तो एकमेकांना एक प्रकारे कुरघोडी करण्याचा आहे. आणि ह्याच्यातच जर का युनिटी झाली तर नवीन इक्वेशन येऊ शकतं, आणि म्हणून हा प्रयत्न आहे. कोणी काय सांगेल, आपण आपलं पत्रकार म्हणून आपली ऑब्झर्वेशन द्यायची. नशिबाने संदीपनी सांगितलं सुद्धा की होय, तो तुमचा अधिकार आहे, ते तुम्ही करणारच, तुम्ही करू शकता. त्यांनी हेही म्हटलं की जवळपास हे योग्य असू शकतं तुमच्या दृष्टीने. आपल्या कॅल्क्युलेशन नुसार बीएमसी केवळ हातात ठेवण्याकरता, जो तुझा प्रश्न होता की लोक मतदान करतात पण कशा करतात, हा जो आत्ताचा जो प्रश्न आहे, बीएमसीचं 40,000 कोटीचं बजेट आपल्या हातात ठेवण्याकरता भाजप जे सगळे प्रयत्न करत आहेत, बरोबर आहे. येणं प्रकारेनं पुन्हा एकदा वेगळ्या राजकीय समीकरणांचीही नांदी असू शकते. हे सर्व मान्यवर आपापल्या पक्षाची बाजू मांडत असताना या मंचावरती आलेले होते. मात्र लोकशाही मराठीनं दिलेल्या बातमीवरती पुन्हा एकदा ज्यावेळेला शिक्कामोर्तब होईल त्यावेळेला याच राजकीय धोरणांबरोबर त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांसोबत पुन्हा एकदा आपण याच महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करूयात शिक्कामोर्तब झाल्यानंतर. धन्यवाद संदीपजी, शीतलजी, जयंत माइंडकर सर आणि किशोरीताई, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्या सोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.